तुम्हाला एवढं सांगतो की मित्र म्हणून त्याच्या भावनेचा आदर करणं, त्याचा सन्मान करणं ही मित्राची जबाबदारी असते. त्याच्यामुळं मैत्री आहे ना, मैत्री 100% कायम आहे. पण राजकीय निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांना जे वाटतंय तशा पद्धतीचा योग्य निर्णय त्यांनी घ्यावा हीच मला. आता बघा, कैलास पाटील विरोधी पक्षाचे ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य असल्या कारणानं ते आता काही ना काही प्रसिद्धीच्या झोतासाठी असे आरोप प्रत्यारोप करतच राहतील. चायनीज कॅमेरे आहेत, असे कॅमेरे आहेत, जापनीज आहेत, कुठल्या देशातनं कुठले कॅमेरे ते फिरून त्यांनी त्या कंपनीची नावं काढलीत हे आम्हाला कल्पना नाही. काल जो विषय होता त्या विषयापासून कुठे लांब पळण्यासाठी असं काहीतरी हा तुळजाभवानीच्या सुरक्षेचा विषय होता. प्रत्येक माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आपल्या भावनेचा विषय आहे आणि तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी असं काहीतरी ऑपरेशन टायगर अशा गोष्टी ह्या बोलत आहेत. तुळजापूर येथील सीसीटीव्ही प्रकरण आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या ऑपरेशन टायगर वक्तव्यावरून धाराशिवमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे एक आमदार कैलास पाटील यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला आहे. तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेसारख्या गंभीर विषयावर टिंगल-टवाळी करणं योग्य नाही असं म्हणत कैलास पाटील यांनी पालकमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्याआधी पालकमंत्री प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले बघा हा व्हिडिओ. आता बघा, कैलास पाटील विरोधी पक्षाचे ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य असल्या कारणानं ते आता काही ना काही प्रसिद्धीच्या झोतासाठी असे आरोप प्रत्यारोप करतच राहतील. चायनीज कॅमेरे आहेत, असे कॅमेरे आहेत, जापनीज आहेत, कुठल्या देशातनं कुठले कॅमेरे ते फिरून त्यांनी त्या कंपनीची नावं काढलीत हे आम्हाला कल्पना नाही. परंतु पूर्णतः 10 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो DPCतनं मंजूर केलेला आहे. 62 ठिकाणी आम्ही ते कॅमेरे लावतो आहे आणि त्याचबरोबर ह्या 62 ठिकाणांबरोबर इतरही ठिकाणी CCTVच्या माध्यमातून आम्ही कॅमेरे अजून भविष्यामध्ये कसे लावता येईल ह्यासाठी SP आणि कलेक्टरनं तशा सूचना केलेल्या आहेत. कैलास पाटील कुठे जातात, काय करतात, किती वाजता घरी जातात, किती वाजता तुळजापूरला येतात याची सगळी माहितीसुद्धा त्या CCTVच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आम्हाला मिळणार, जेणेकरून आम्हाला आमचं ऑपरेशन टायगर सोपं होईल. तुळजापूर CCTV प्रकरणाचा विषय डायव्हर्ट करण्याआधीसाठीच ऑपरेशन टायगरच्या गोष्टी केल्या जात असल्याचा आरोप कैलास पाटील यांनी केला आहे. CCTVच्या संदर्भात पालकमंत्र्यांनी केलेल्या चायनीज जापनीज या वक्तव्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. CCTVमध्ये कैद झालेली वस्तुस्थिती योग्य वेळी समोर येईल असा दावा देखील कैलास पाटील यांनी केला आहे. इतकंच नाही तर माझ्यावर पाळ ठेवायचे असेल तर 24 तास कॅमेरा असलेली गाडी माझ्या मागे लावा असं आव्हानही त्यांनी दिलं आहे. CCTV प्रकरणासारखा गंभीर प्रश्न समोर असताना त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी विषयांतर करणं योग्य नाही असं म्हणत कैलास पाटील यांनी प्रताप सरनाईक यांना लक्ष केलं आहे. त्यांनी कैलास पाटला ओळखलं नाही असं मला वाटतंय, पहिला प्रश्न. आणि काल जो विषय होता त्या विषयापासून कुठे लांब पळण्यासाठी असं काहीतरी हा तुळजाभवानीच्या सुरक्षेचा विषय होता. प्रत्येक माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे, आपल्या भावनेचा विषय आहे आणि तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी असं काहीतरी ऑपरेशन टायगर अशा गोष्टी ह्या बोलत आहेत. खरं तर ते जबाबदार व्यक्ती आहेत, या जिल्ह्याचे पालक आहेत, त्यांनी या बाबतीतली वस्तुस्थिती समोर आणली पाहिजे. जिल्हावासियांसमोर, राज्यातल्या तुळजाभवानीला मानणाऱ्या प्रत्येक भाविकासमोर ही जी वस्तुस्थिती CCTVच्या बाबतीत आणली पाहिजे. त्याची टिंगलटवाळी करणे, चायनीज जापनीज असं बोलणं हे मला त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हतं खरं तर. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की तुळजाभवानीच्या सुरक्षेच्या बाबतीत जर तुम्ही एवढं त्याला टिंगलटवाळीत घेत असाल तर याच्या एवढं दुर्दैव कुठलंच असू शकत नाही. दरम्यान या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागलं होतं. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल माध्यमांशी बोलताना कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील असं वक्तव्य केलं होतं. मात्र यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट भाष्य करणं टाळलं. मात्र कैलास पाटील यांच्यासोबतची आपली मैत्री कायम असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलं आहे. कैलास पाटील हे माझे मित्र आहेत आणि मैत्री तिच्या जागेवर कायम आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. पक्षांतरांच्या मुद्द्यावर मात्र कैलास पाटील यांनी जो निर्णय योग्य वाटेल तो त्यांनी घ्यावा अशी सावध भूमिका निंबाळकर यांनी घेतली आहे. तुम्हाला एवढं सांगतो की मित्र म्हणून त्याच्या भावनेचा आदर करणं, त्याचा सन्मान करणं ही मित्राची जबाबदारी असते. त्याच्यामुळं मैत्री आहे ना, मैत्री 100% कायम आहे. पण राजकीय निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांना जे वाटतंय तशा पद्धतीचा योग्य निर्णय त्यांनी घ्यावा हीच मला. तुम्ही शिवसेनेत जात असताना शेवटपर्यंत तुमची मनधरणी करण्यासाठी कैलास पाटील तुमची भेट घेत होते, तरी देखील तुम्ही गेलात. आता मित्राला काय सल्ला वगैरे, कारण ती शेवटपर्यंत तुमची मनधरणी करत होती. आता मला ह्याच्या बाबतीत बोलण्यापेक्षा मी कायम सांगितलंय ज्या गोष्टीसाठी आपण हा निर्णय घेतलाय या गोष्टी आपल्या मतदारसंघात आणणं,
त्या गोष्टीची अंमलबजावणी होणं आणि त्याच्या बाबतीत ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे. एकीकडे तुळजापूर सीसीटीव्ही प्रकरणावरून कैलास पाटील आक्रमक झाले आहेत, तर दुसरीकडे ऑपरेशन टायगरच्या वक्त्यावरून धाराशिवच्या राजकारणात चर्चेला उधाण आलंय. त्यातच निंबाळकर यांनी कैलास पाटील यांच्यासोबतची मैत्री असल्याचं सांगितल्याने आता राजकीय घडामोडींना आणखी वेगळं वळण मिळालं आहे. तुळजापूर सीसीटीव्ही प्रकरणावर पुढे नेमकी काय वस्तुस्थिती समोर येते आणि ऑपरेशन टायगरचा पुढचा भाग कोणता याकडे आता धाराशिवच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मात्र कैलास पाटील हे ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाकडे जाणार का याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.